दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपल्या खात्यात जमा झाली तर किती बरं होईल, नाही का? आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका अशाच सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला एक स्थिर मासिक उत्पन्न देऊ शकते. बघा, रिटायरमेंट नंतर असो किंवा मग एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून आपण सगळेच एक असा पर्याय शोधत असतो जिथे आपले पैसे एकदम सुरक्षित राहतील आणि दर महिन्याला एक ठराविक रक्कमही मिळत राहील. तर ही जी गरज आहे ना, ती पूर्ण करते पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना, म्हणजेच POMIS. चला आता जरा खोलात जाऊन बघूया की ही योजना नक्की आहे तरी काय आणि काम कशी करते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक पक्की सरकारी योजना आहे. यात फक्त एकदाच पैसे गुंतवायचे आणि त्यानंतर सरकार दर महिन्याला त्यावरचं व्याज थेट आपल्या खात्यात जमा करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात धोका जवळजवळ शून्य आहे. म्हणूनच तर याला एक अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. ओके, तर आता या योजनेचे काही महत्त्वाचे आकडे बघूया, म्हणजे ही योजना आपल्याला अजून नीट समजेल. तर सध्या या योजनेवर वार्षिक 7.4% व्याजदर मिळतो आहे. आता हे व्याज वर्षाला एकदा नाही तर दर महिन्याला विभागून आपल्या खात्यात जमा होतं आणि यामुळेच उत्पन्नाचा एक नियमित स्रोत तयार होतो. समजा एका व्यक्तीला एकट्यानेच हे अकाउंट उघडायचं असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. पण जर 2 किंवा 3 जण मिळून एक जॉईंट अकाउंट उघडत असतील तर हीच लिमिट थेट 15 लाख रुपयांपर्यंत जाते. आणि साहजिकच आहे, गुंतवणूक जास्त म्हणजे दर महिन्याला मिळणारं उत्पन्नही जास्त. या योजनेचा जो लॉक इन पिरियड आहे तो आहे 5 वर्षांचा. याचा सरळ अर्थ असा की आपण गुंतवलेली मूळ रक्कम 5 वर्षांनंतरच काढू शकतो किंवा हवं असल्यास तीच रक्कम पुन्हा पुढच्या 5 वर्षांसाठी गुंतवू शकतो. बरं, आकडे तर आपण पाहिले. आता जरा या योजनेच्या फायद्यांबद्दल बोलूया आणि हे पण बघूया की कोण कोण यात पैसे गुंतवू शकतं. या योजनेचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे पैशांची पूर्ण सुरक्षा, कारण ही सरकारची योजना आहे. त्यासोबतच नॉमिनी नेमण्याची सोय आहे आणि मॅच्युरिटीनंतर तीच रक्कम पुन्हा गुंतवण्याचा किंवा व्याजाची रक्कम RD खात्यात ट्रान्स्फर करण्याचा पर्यायही मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही योजना फक्त भारतात राहणाऱ्यांसाठी आहे. म्हणजे जे अनिवासी भारतीय किंवा NRIs आहेत ते यात गुंतवणूक करू शकत नाहीत. पण कोणताही भारतीय प्रौढ व्यक्ती किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलामुलींच्या नावानं त्यांचे पालक हे खातं सहज उघडू शकतात. चला, गुंतवणूक करण्याआधी काही बारीक-सारीक पण अत्यंत महत्त्वाचे नियम समजून घेऊया, जसे की टॅक्सचं काय आणि वेळेआधी पैसे काढले तर काय होतं. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. या योजनेतून जे व्याज मिळतं त्यावर टॅक्स लागतो, म्हणजे ज्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये आपण येतो त्यानुसार कर भरावा लागतो. आणि हो, यावर सेक्शन 80C अंतर्गत कोणतीही कर सवलत मिळत नाही. बरं, मग आता मनात एक प्रश्न नक्कीच येतो की जर समजा 5 वर्षांच्या आतच पैशांची गरज पडली तर मग काय? चला, याचे नियम काय आहेत ते पाहूया. याचे नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. बघा, अकाउंट उघडून 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत ते बंदच करता येत नाही. 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर मूळ रकमेतून 2% दंड कापला जातो आणि जर 3 ते 5 वर्षांच्या मध्ये पैसे काढले तर 1% दंड लागतो. ओके, आतापर्यंत आपण POMIS बद्दल बरीच माहिती घेतली, पण ही योजना इतर पर्यायांच्या तुलनेत कशी आहे? चला, एक छोटीशी तुलना करून बघूया, म्हणजे निर्णय घेणं सोपं जाईल. इथे बघा, POMIS मध्ये परतावा किती मिळेल हे आधीच ठरलेलं असतं आणि जोखीम जवळजवळ नसतेच. याउलट मंथली इन्कम म्युच्युअल फंड्समध्ये परतावा शेअर बाजारावर अवलंबून असतो, त्यामुळे तिथे कुठलीही गॅरंटी नसते आणि जोखीमही जास्त असते. म्हणूनच ज्यांना गॅरंटीड आणि सुरक्षित उत्पन्न हवंय त्यांच्यासाठी POMIS हा एक उत्तम पर्याय ठरतो. ठीक आहे, सगळं समजून झालं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे खातं उघडायचं कसं? चला, त्याची सोपी प्रक्रिया समजून घेऊया. प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. सगळ्यात आधी पोस्ट ऑफिसमध्ये एक सेव्हिंग्ज अकाउंट उघडावं लागतं. मग POMISचा अर्ज घेऊन तो भरायचा. त्यासोबत आपली ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि फोटो जोडून तो जमा करायचा. साक्षीदार किंवा नॉमिनीची सही घ्यायची आणि मग रोख किंवा चेकने पैसे जमा करायचे. बस, झालं आपलं POMIS खातं सुरू. थोडक्यात काय, तर ज्या गुंतवणूकदारांना आपल्या पैशांवर कोणताही धोका पत्करायचा नाहीये आणि दर महिन्याला एक स्थिर उत्पन्न हवं आहे, त्यांच्यासाठी ही योजना एक अगदी योग्य पर्याय ठरू शकते. तर आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळणारी सुरक्षितता आणि हे निश्चित उत्पन्न हे आपल्या आर्थिक भविष्यासाठी आणि आपल्या ध्येयांसाठी खरंच योग्य आहे का? यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.